सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज पारंपरिक रेसिपी म्हणजे ज्वारीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे दोन प्रकारचे असे फळं दाखवणार आहे आणि त्यासोबतच ही कोवड्याची भाजी दाखवणार आहे। विदर्भामध्ये ही भाजी आणि ही फळं गौरी आणि गणपतीच्या नैवेद्याला सुद्धा करतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। फळं कसे बनवले ते बघूया। फळं करण्याकरता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे हे रोजच्या वापरातलं आपलं पोळ्या करायचं जे कणिक आहे तीच घेतलेली आहे। आता मी इथे टाकून घेते, याचं काही प्रमाण नाही, तुम्हाला जेवढे फळं करायचे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता। इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं 1 चिमूट एवढी बेकिंग पावडर टाकून घ्यायची, बिलकुल थोडीशी, आणि इथे चिकपडी एवढंसं तेल टाकून घेणार आहे। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा असा आपण पोळीला मळतो गोळा तसा त्यापेक्षा थोडासा घट्ट असा गोळा मळायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकून, याला पाणी हे साधं रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे। असा याचा गोळा मळून घेणार आहे मी, असा घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे। हा गोळा मळून झालेला आहे। आता याला असं साईडला ठेवून द्यायचं। आता मी ज्वारीच्या पिठाचा सुद्धा गोळा मळून ठेवणार आहे। आता इथे मी एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, याचं सुद्धा काही प्रमाण नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही म्हणजे तुम्हाला जितके करायचे फळं तितकं तुम्ही घ्या। इथे सुद्धा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता इथे बेकिंग पावडर वगैरे घालायची गरज नाही। आता इथे आपल्याला गरम पाणी टाकावं लागणार आहे थोडंसं। आता मी इथे गरम पाणी टाकून घेणार आहे। याला असं चमच्याने मिक्स करायचं सुरुवातीला। आता हे गरम पाणी यामध्ये असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं असं थंड पाणी घालून याचा असं भाकरीला आपण गोळा मळतो तसा मळून घ्यायचा। अगदी असं थोडं थोडं पाणी घालून याचा सुद्धा असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे। आपण भाकरीला मळतो तसा मळत जायचा। हा गोळा असा मळून झालेला आहे। आता याला सुद्धा साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे हे दोन्ही गोळे आपले सेट होईपर्यंत। इकडे यासोबत जेवल्या जाणारी कवड्याची भाजी सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। याला सुद्धा असं साईडला झाकून ठेवणार। आता इथे मी हे कोवळं घेतलेलं आहे, याला लाल भोपळा किंवा काशीफळ सुद्धा म्हणतात। आता मी इथे याला कट करून घेणार आहे। कट करताना याची ही मागची जी साल आहे ही मी काढणार नाही, कारण यांनी भाजीची टेस्ट ही छान येते। जर तुम्हाला काढायची असली तर तुम्ही काढू शकता। इथे मी कोवळं हे कट करून घेतलेलं आहे। आता या भाजीला लागणारा मसाला तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, इथे मी एवढे मिरच्या घेतलेल्या आहे। मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण मी या भाजीमध्ये लाल तिखटाचा वापर करणार नाही, त्यामुळे मी एवढी मिरची घेतलेली आहे। 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एवढी कोथिंबीर घेतलेली आहे। आता याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी एवढं खसखस घेतलं, हे खसखस भाजायला टाकणार आहे आणि इथेच 5 ते 6 मिरे, 2 लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता हे असं थोडंसं हलकं रोस्ट करून घ्यायचं आणि यामध्ये इथेच मी थोडेसे पाववाटी एवढे शेंगदाणे घालून घेणार, ते सुद्धा असे भाजून घ्यायचे आणि पाववाटी एवढंच एक खोबऱ्याचे काप घालून घेणार। हे सुकं खोबरं आहे। आता याला असं छान भाजून घ्यायचं। थोडंसं इथे मी तेल टाकून घेणार त्यावर, म्हणजे छान भाजलं जाईल। आपला मसाला इथे छान भाजून झालेला आहे। आता याला सुद्धा मी इथे मिक्सरला वाटून घेणार आहे। आता भाजी बनवण्याकरता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं या भाजीला जास्तच लागतं। तर तेल तापलं की यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आणि इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा। आता इथे हे जे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालून घ्यायची, कारण आता छान अशी मिरची तळल्या जाते। आता इथे जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे, खोबरं शेंगदाणे, ते यामध्ये घालून घ्यायचं। थोडासा मसाला पण होऊ द्यायचा।
आता इथे मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेणार आहे आणि 1 चमचा एवढी धने पावडर घालून घेणार. आणि आपल्याला इथे तिखट टाकायचं नाही, तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. पण हिरव्या मिरचीने या भाजीची टेस्ट खूपच छान येणार आहे. आपले मसाले छान असे तळले गेलेले आहेत. आता इथे थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्येच मी पाणी टाकून घ्यायचं, तर मग मसाला जळणार नाही. त्याच्यावर असं मी झाकण ठेवणार. आता इथे बघा छान असं तेल आलेलं आहे. व आता इथे जे कापलेलं आपलं कोळं आहे ते घालून घ्यायचं. त्याला असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. आता इथे मी अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण कोळ्याला शिजतानाच पाणी सुटतं. आणि कमी फ्लेमवर याला शिजू देणार आहे. आता आपली ही भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे फळं बघूया कसे करायचे ते. इथे मीठ टाकायचं राहूनच गेलं होतं. इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. बनवण्याकरता इथे मी गंजामध्ये पाणी थोडीशी चाळणी ठेवली. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर ठेवा. आपल्याला हे फळं वाफवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला असं ठेवून याला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग याला काही असं फळ असं चिकटणार नाही. आणि याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे कणिक घेतलेली आहे. सुरुवातीला याचे करून दाखवते. असं थोडंसं मळून घ्यायचं. आता याचे असे जेवढे आकाराचे बनवायचे तेवढे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. लहान मोठे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता मी असे गोळे करून घेतले. आता असं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा. आता असं असं करत जायचं. एकदम सोपी पद्धत आहे. असे जास्त जाड नाही करायचे, पातळच करायचे. हे बघा, साईज तुम्ही लहान मोठी करू शकता. असेच सर्व मी करून घेणार आहे. फळं असे तयार करून झालेले आहे. आता इकडे पाण्याला सुद्धा वाफ आलेली आहे, हे बघू शकता. आता इथे असे ठेवायचे. वाफेवर छान होतात हे. आता इथे असं झाकण ठेवायचं. अगदी 5 ते 7 मिनिटातच हे होऊन येतात. आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सुद्धा असं थोडंसं मळून घ्यायचं. याचे सुद्धा असे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जेवढ्या आकारात बनवायचे तेवढे. आता इथे सुद्धा थोडंसं असं बोटांना तेल लावून घ्यायचं. आणि तशाच प्रकारे हे थोडे अशा हलक्या हाताने करावे लागणार आहेत, कारण हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे तुटू शकतात. पण आपण यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, व्यवस्थितच होईल. असे करून घ्यायचे सर्व. आता हे इथे मी बनवून झालेली आहे. आता तिकडे जे शिजायला टाकलेले आहेत ते काढून घ्यायचे, हे टाकायचे. हे बघा खूप छान असे झालेले आहे ते. हे पहा, अजिबात असे कच्चे राहत नाही. आता याला मी असे काढून घेणार. आता इथे मी ज्वारीचे ठेवणार आहे. असे पातळ पातळच करायचे, म्हणजे हे छान शिजतात. हे बघा छान असे फळं झालेले आहे. अगदी 5 मिनिटातच हे फळं होतात. 5 ते 7 मिनिटच लागतात. हे बघू शकता. आता मी हे काढून घेते. आपली भाजी सुद्धा ही छान अशी शिजलेली आहे, बघू शकता. छान अशी भाजी झालेली आहे.
झाली तर आपली ज्वारीच्या पिठाची आणि गव्हाच्या पिठाची फळं तयार. आणि ही कोवड्याची भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. वाफेवरचे आहेत, खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि खाऊन बघा. आवडल्यास कसे झाले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.